रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहे डायमंड चेन तसंच बॉल चेन आणि मोतींची लेस याचे सर्वांचा वापर करत खूप सुंदर असे बोटनेक मध्ये आपण आज डिझाइन बघणार आहेत। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। शोल्डर मी 7.5 घेतलेला आहे, मुंडा खोली 7.5, ब्लाउज आहे आपल्या बरोबर 38 मापाचं। 4 इंच गळा रुंदीला 3.5 इंच उंचीला घेतलेला आहे। हा जो आहे आपण काटकोन केला आणि त्याच्यातून छोटासा समस्त बोटनेकचा गळा तयार केलेला आहे। आपण आता त्याला कट करणार। त्यानंतर आपण हे जे बॅक पार्ट आहे त्याच्यावर आपण अस्तर बरोबर ठेवून दिलेला आहे। शिद्यास पार्टवर आपण अस्तर ठेवून घेतलेला आहे। सर्वप्रथम खाली टिप टाकून घेणार। मला सवय झालेली आहे नेहमीची, तर मी पिना न लावताच स्टिचिंग करायला घेतलेला आहे। तुम्ही नवीन शिकत असणार तर तुम्ही आधी पिना लावून घ्या, पिनांनी सेट करा आणि मगच नंतर टिप टाकायला घ्या। म्हणजेच की कसं तुमचं कापड इकडे तिकडे कुठे हलणार नाही आणि व्यवस्थित असं फिनिशिंग तुम्हाला इथे येणार आहे। आपण आता खाली तसंच गळ्यावर टिप टाकलेली आहे आणि सर्वप्रथम आपण सिंपल जो बोटनेक आहे तोच इथे तयार करणार आहे, कारण आपण याला डिझायनर बनवणार आहेत आणि एकदम मस्त आरी वर्क सारखं आपण डिझाइन करणार आहेत, ते देखील डायमंड चेन बॉल चेन लावून। याचा आधी म्हणजे बघा 1 महिना झाला असेल मी तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि आपला तो व्हिडिओ व्हायरल सुद्धा होत आहे। खूपच जणांचं त्या व्हिडिओला भरभरून प्रेम मिळत आहे, खूप म्हणजे सर्वच जणांना तो व्हिडिओ आवडतोय। तर त्याच्यात देखील मी डायमंड चेनचा वापर करत खूप सुंदर अशी डिझाइन केलेली होती। तर मी त्याचा फोटो तुम्हाला साइडमध्ये देते, तुम्ही बघू शकता म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तर तो व्हिडिओ ज्या वेळेस बनवला तेव्हा मी बघा हाताने स्टिचिंग तुम्हाला दाखवलेली नव्हती। बऱ्याच जणांची कमेंट आहे की ताई हाताने स्टिचिंग कशी करायची, हे तुम्हाला आजच्या या व्हिडिओत बघायला मिळणार आहे। तर खरंच व्हिडिओ पूर्ण एंडिंग पर्यंत बघा। ठीक आहे, आपण कॅनव्हास घेतलेला आहे। कॅनव्हासवरती आपण गळा आपला जेवढा हवा तेवढा आपण घेऊ शकतो आणि इथं मी छानपैकी असं मस्त काटकोन करत आयत आकार बनवला। त्याच्यातून एका बाजूने मस्त असं राऊंड शेप देत आहे अशा पद्धतीने, म्हणजे हा होईल आपला उलटा गोल गळा। अशा पद्धतीने मी दुसऱ्या बाजूने सुद्धा ड्रॉ करून घेतलेला आहे। एक्स्ट्राचं मार्जिनसाठी घेतलेला आहे पाऊण इंच, अर्धा ते पाऊण इंच आपल्याला मार्जिन घ्यायची असते आणि आपण बाहेरूनच त्याला कट करणार आहेत। आतील शेप जसा आहे तसा राहू द्यायचा आहे। अस्तरवर चिपकवून घेतलं, सर्व बाजूने फोल्ड करून घेतलेला आहे। बॅक पार्टचा आपल्याला सेंटर काढायचा आहे। आता सेंटर काढून झालं का आपल्याला बरोबर हे जे आहे ते पार्ट असं ॲडजस्ट करायचं आहे आणि गोलाकार भाग बघा मी वरती घेतलेला आहे, नीट लक्षपूर्वक बघा, आणि सरळ खाली घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने आपण बरोबर एका बाजूने स्टिचिंग करायला सुरुवात करणार। जसं आपण मार्करने मार्किंग केलेले आहे सेम त्याच पद्धतीने आणि त्याच आकारावर माझी मी टिप येऊ देत आहे। तुम्हाला देखील असंच करायचं आहे। खूप सुंदर आणि एकदम युनिक अशी डिझाइन मी तुम्हाला इथे दाखवत आहे। तर आता सध्या ट्रेंड चालू आहे आणि मी सांगितलं तुम्हाला, जसं की म्हटलं खूपच मैत्रिणी मला तसेच ब्लाउज शिवायला लावतायत की नको आम्हाला पण अशी डिझाइन हवी डायमंड चेन। आता मी ह्या व्हिडिओमध्ये बॉल चेनचा देखील वापर केलेला आहे। याच्या आधी जो आपला व्हायरल व्हिडिओ झाला त्याच्यात फक्त आपण डायमंड चेन आणि आरसे वापरले होते, याच्यात मात्र आपण अजून एक चेन ॲड केलेली आहे, ती म्हणजे बॉल चेन। आता याच्या पुढे आपले अजून खूपच एकदम भारी भारी व्हिडिओ असणार आहेत, म्हणजे ज्यांच्यावर आपण बाहीवर वर्क करणार, तसंच बॅक पार्टवरती सिंपल गळ्यांवर सुद्धा आपण त्यांना डिझायनर लुक देणार आहेत। आता संपूर्ण पट्टी आपण आतमध्ये फोल्ड केली कट लावून, फिनिशिंगमध्ये एकदम मस्त टिप टाकून झालेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, आपण जे चेन लावून घेणार आहे त्याच्या आधी आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं असतं। त्यासाठी मी फ्रंट पार्ट आधीच रेडी करून ठेवलेला आहे आणि शोल्डर सुद्धा आपल्या इथं जोडून झालेले आहेत। आता ही जी मोतींची लेस आहे ती बघा मी फक्त राऊंड शेपला लावणार आहे। वरचा जो आपला गोलाकार आहे तिथूनच आपण त्याला लावून घेणार आहेत, म्हणजेच की एकदम मस्त असे ते मोती असे लटकलेले दिसतील। एकदम खूप सुंदर असा लुक आपल्या ह्या लेसने सुद्धा याला येणार आहे। तर ही लेस बघा मला माझ्या इथं चोपड्याला मी जशी की राहते तुम्हाला सांगितलेलंच आहे, तर 40 रुपये मीटर मला ही लेस मिळालेली आहे मोतींची लेस। आणि डायमंड चेन जी आहे ती 20 रुपये मीटर आणि बॉल चेन 10 रुपये मीटर। अशा प्रकारे मी हे साहित्य मार्केटमधून आणलेलं आहे। आपली आता आपण इथं मोतींची जी लेस आहे ती मस्त लावून घेतलेली आहे छानपैकी। फिनिशिंगमध्ये गोल्डन जे पार्ट होतं ते सर्व मी आतमध्ये टाकलेलं आहे मोतींची लेस लावत असताना।
म्हणजेच खूप छान असा लुक आपला इथं आलेला आहे। आता आपण सर्वप्रथम वरचा जो गडा आहे बोटनेकचा तिथं आपण हा जो फेविकॉल आहे त्याची एक लेयर मस्त बारीक अशी टाकलेली आहे आणि सर्वप्रथम आपण इथं बॉल चेन लावून घेणार आहेत। बघा ह्यासाठी सांगते मी की आपण ही चेनचा ज्यावेळेस वापर करतो तेव्हा शोल्डर जोडून घ्यायची, कारण मग कसं आपल्याला बरोबर शोल्डर पासून डिझाइन तयार करता येते। हे आधीच जर जोडलं तुम्ही फक्त बॅक पार्ट वरती तर मग तुम्हाला स्टिचिंग करताना प्रॉब्लेम येऊ शकतात। दाबमध्ये आपली ही डायमंड चेन तसंच बॉल चेन येऊ शकते। म्हणून सर्वप्रथम शोल्डर जॉईन करा आणि मगच त्याच्यावर वर्क करायला घ्या, किंवा तयार ब्लाउजवर देखील तुम्ही हे करू शकता। आता आपण परत बॉल चेन लावून घेणार, म्हणजे आपले बरोबर इथं बॉल चेन, डायमंड चेन, परत बॉल चेन असं आपण 3 लेयर मध्ये लावून घेतलेला आहे। छानपैकी आता हे लावून झालं का याला कोरडं होऊ द्यायचं। जो आपला फेविकॉल आहे तो सुकला का, सुकून झाल्यावर बघा मी खाली सुद्धा तसंच लावून घेणार आहे गड्याला आणि संपूर्ण मग मी तुम्हाला इथं आता याला लॉक कसं करायचं। खूप सारे मैत्रिणी मला मागचा जो व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यात प्रश्न होता की सुई धाग्याने कसं स्टिचिंग करायचे, तर इथं नीट लक्षपूर्वक बघा। अशा पद्धतीने सिंपल आपली जी सुई आहे तीच मी घेतलेली आहे हात शिलाईची आणि त्याच्या मदतीने आपण ठिकठिकाणी असे टाके टाकून घेत आहेत। तर सेम पद्धतीने मी संपूर्ण गड्यावरती स्टिचिंग करून घेणार आहे हाताने अशाच पद्धतीने। तर मैत्रिणींनो शेवटपर्यंत तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। आजचा हा व्हिडिओ, आजची डिझाइन तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला नक्की कळवा कमेंटने। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। तसं चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल वर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओ सोबत आणि नवीन डिझाइन सोबत। धन्यवाद।